पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार व परिसरामध्ये अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे येथील कृषी सेवा केंद्र व कापड दुकान यासह अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे। नांदेड लोहा या राष्ट्रीय महामार्गाच्या अपुऱ्या कामामुळे चक्क महादेव दराडे यांचे सीमा कृषी सेवा केंद्र यांच्या खताच्या गोडाऊनमध्ये पाणी वाहिल्याने खताच्या बॅग अक्षरशः पाण्यात विरघळून गेल्या। तर रामनाथ खेडकर यांचे जय भोले किराणा मालाच्या गोडाऊनमध्ये पाणी साचल्याने त्यांनी देखील आज दिवसभर इलेक्ट्रिक मोटारीच्या सहाय्याने पाणी उपसणे काम चालू आहे। तसेच प्रसिद्ध कापड व्यावसायिक चंद्रकांत क्लॉथ स्टोअर यांच्या देखील तळघरात पाणी साचल्याने त्यांनी देखील 2 मोटारीच्या सहाय्याने पाणी उपसणे हे काम चालू असून शहरातील जय भगवान कलेक्शन गोविंद खेडकर यांचे देखील गोडाऊनमध्ये तर जलतरण तलावासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे। याच अनुषंगाने खरवंडी कासार येथील महसुली मंडळाचे तलाठी विक्रमसिंग ब्रह्मनाथ यांनी सदर नुकसानीची पाहणी करून या ठिकाणी पंचनामा केला आहे। आपण पाहत आहोत न्यूज लोकमंचसाठी महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे। यूट्यूबला आपली चोरी झाली ना, आपण यूट्यूबवर न्यूज लावली ना, आज पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे आमचे मित्र कृषी व्यावसायिक महादेव दराडे यांच्या गोडाऊनमध्ये चक्क आज गुडघाभर पाणी आणि सकाळपासून ते हे पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत। तर आपण त्यांच्याच तोंडून ऐकून घेऊया किती रुपयाची नुकसान झालेली आहे ती। तुमचं नाव काय? महादेव किसन दराडे। बर, व्यवसाय? माझा कृषी सेवा केंद्राचा व्यवसाय आहे। ते व्यवसायाच्या इथं खताचं गोडाऊन आहे माझं। बर, त्या खताच्या गोडाऊनमध्ये इथून रस्त्याचं पाणी न निघल्यामुळं आमच्या गोडाऊनमध्ये पाणी साचलेलं आहे। राजुरी ते खरवंडी ते राजुरी ह्या रस्त्याच्या अधुऱ्या कामामुळे आमच्या गोडाऊनचं नुकसान होऊन किमान 5 लाख रुपयाची माझी नुकसान झालेली आहे। शासनाने आता ही नुकसान भरपाई द्यावी अशी तुम्ही येथील तलाट्याकडे मागणी केलेली आहे का? मी तलाठी आणि कृषी विभाग यांच्याकडे दोघांनाही फोन करून मी स्वतः आमदार मोनिकाताई राजळ यांना मी फोन करत होतो, परंतु त्यांचा फोन एंगेज असल्यामुळे त्यांनी तो उचलला नाही। मी तलाट्याला फोन केलेला आहे, तलाट्याशी संपर्क केलेला आहे आणि कृषी विभागाशी संपर्क केलेला आहे। दोन्ही विभागाशी संपर्क करून माझी झालेली नुकसान हे रोडच्या हद्दीमध्ये गटार न झाल्यामुळे नवघन राजुरी ते खरवंडी कासार ह्या रोडच्या पाणी तुंबल्यामुळे आमच्या गोडाऊनमध्ये पाणी, शेतातलं पाणी बाहेर न निघल्यामुळे आमच्या ते गोडाऊनमध्ये पाणी जाऊन माझी 5 लाख रुपयाची नुकसान झालेली आहे।